नीट पाहिला का हा व्हिडिओ? ह्या व्हिडिओमध्ये सुनील शुक्लाला लोकमतचं काय ते अवॉर्ड मिळालं आहे आणि तिथे आपले बाळा नांदगावकर साहेब, आपले नितीन सरदेसाई साहेब, आपले अविनाश जाधव साहेब, आपले गजानन काळे साहेब या अवॉर्ड फंक्शनमध्ये उपस्थित आहेत. गजानन काळेंच्या बाजूला बसलेत आपले सुनील शुक्ला. आता काय तर्क काय लावायचा? सुनील शुक्ला मनसेत प्रवेश करणार आहेत. आता इतके वर्ष झालं आपण बघतोय, वर्ष होत आले ह्या सुनील शुक्ला आपल्या मनसेवर काय काय बोलत असतो, ट्रोल करत असतो आणि त्याच्यावर आपले नेते मग काय बोलतात, तो दिसत नाही आम्हाला, गायब झाला आहे तो आणि तो ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी त्याला आम्ही बघू. आता बघा हा व्हिडिओ. मी तुम्हाला हा व्हिडिओ यासाठी दाखवतो आहे. बघा, माझा विरोध हा काही कुठल्या पक्षाला नाही की कुठल्या व्यक्तीला नाही. माझा तुम्हाला सांगणं हे आहे की मित्रांनो, हे असतं राजकारण आणि त्याच्यामुळे त्या सुनील शुक्लाला आपण का बोलू शकत नाही त्याचं एक कारण आहे. हा आहे एका पक्षाचा बोलतात ना प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष आणि त्याच्यामुळे हा अध्यक्ष असल्या कारणाने आपण महाराष्ट्राची आपली संस्कृती, आपल्या राजसाहेबांचे विचार की कुठल्याही अध्यक्षाला आपण कितीही टीका त्याला करू देत, वैयक्तिक तो टीका नाही करतो, तो एक वैचारिक आणि राजकीय टीका करतो आहे. त्याच्यामुळे राजसाहेबांनी कधीच त्याला हे केलेलं नाही की बाबा त्याला पकडा, त्याला मारा, त्याला हे करा. तो एका पदावर आहे आणि त्याच्यामुळे राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला त्याची इज्जत केली आहे. मी तुम्हाला ह्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. राजकारण हे असंच असतं, याच्यामध्ये टीका टिप्पणी होत असते, पण जेव्हा वैयक्तिक टीका होते ना तेव्हा ते सहन करता कामा नये. वैचारिक आणि राजकीय टीका असते, आपण सहन करतो आणि मला असं वाटतं आपण देखील तशा टीका करत असतो. हेच मी तुम्हाला कालपासून सांगतो. आता याच्या पुढे मी तुम्हाला जसं सांगितलं काय होईल, एक तर बघा आत्ताचीच न्यूज आहे, अमित साहेब ठाकरे हे गेले आपल्या आशिष शेलार यांना भेटायला. आता तुम्ही विचार करा, अरे आशिष शेलार यांना भेटायला गेले, काहीतरी राजकीय चर्चा झाली. काल राजसाहेब गेले देवेंद्र फडणवीस यांना भेटायला परवा. तुम्ही विचार करा, अरे काय नाही, हे टाऊन प्लॅनिंग फक्त बहाणा आहे. काहीतरी राजकीय चर्चा झाली असेल. जेव्हा 5 जुलैचा आपला विजय मेळावा झाला डोममध्ये वरळीच्या, त्याच्या 10 दिवस आधी राजसाहेब भेटायला गेले होते देवेंद्र फडणवीस यांना. ते काय गेले असतील? ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं तुम्ही विचार केला पाहिजे. कसं असतं ना, दोन नेते जेव्हा भेटतात तेव्हा ते फक्त ज्या कामासाठी आले असतं त्या कामासाठी नाही भेटत, काही राजकीय चर्चा पण होतात. आता मी तुम्हाला हीच गोष्ट वारंवार सांगतो आहे की आपल्यात कसं असतं ना, मी खरं तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत यासाठी पहा, कारण तुम्हाला थोडीशी मॅच्युरिटी राजकारणातली कळायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे, मनापासून हंबल रिक्वेस्ट करतो मी की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे राजकारण सध्याचं काय चाललं आहे ना, ह्याचं मी तुम्हाला पूर्ण विश्लेषण हे मी देण्याचा प्रयत्न करतो. उद्या जर का गरज पडली तर देवेंद्र फडणवीस यांची भाजपा ठाकरेंना मदत करणार आणि ठाकरेंना मुंबई महानगरपालिका देणार. मुंबई महानगरपालिकेत सत्तेत कोण बसणार तर ठाकरेच. हे मी तुम्हाला आत्ता 100% सांगतो. आणि हे मी बऱ्याच मोठ्या लोकांना, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी बोलून झालेलं ही गोष्ट. आणि कसं असतं ना, प्री प्लॅन्ड असतं सगळ्या गोष्टी. कुठल्या वर्षी कोण सत्तेत असणार, आपला एक जेव्हा NGO असते ना, एक सामाजिक संस्था, ती जेव्हा सुरू करतात तेव्हा पण आपल्याला त्याचं पुढचं काय असणारी वाटचाल हे आपल्याला तय करावी लागते, म्हणजे हे करावी लागते. आणि राजकीय पक्षांची पण हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी तय असतात की ह्या वर्षी सत्ता कोणी असेल, पुढच्या वेळेला राज्यपाल कोण असेल, त्यानंतर राष्ट्रपती कोण, ह्या गोष्टी सगळ्या काय बोलतात ना त्याला ठरलेल्या असतात. आणि त्यासाठी मोठे पक्ष असतात, ते इन्व्हॉल्वमेंट असतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे हे ठरलेलं आहे, मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंनाच भेटणार, हे ठरलं आहे आधीपासून. तुम्ही बघा 25 वर्ष झालं उद्धव ठाकरेंकडेच मुंबई महानगरपालिका आहे. महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातात असणार. नाशिकमध्ये सत्ता आता कदाचित मला असं वाटतं राजसाहेबांच्या हातात येऊ शकते. ठाण्याची सत्ता कदाचित राजसाहेबांच्या हातात येऊ शकते. आता तुम्ही बोलाल मग एकनाथ शिंदेंचं काय? एकनाथ शिंदे हे फक्त जेव्हा त्यांनी हे आमदार घेऊन आले, 40 आमदार, ते फक्त आमदार घेऊन आले, ते नगरसेवक घेऊन नाही आले. तर त्याच्यामुळे आमदार हे MLAचं जेव्हा इलेक्शन होतं विधानसभेचं, झालं एकनाथ शिंदे साहेबांचं काम. आणि त्याच्यामुळे आता त्यांना तुम्ही स्वतःच पहा, त्यांना नगरसेवक द्यायचा बोललं तरी कुठे देणार, काय तयारी आहे, काहीच नाही आहे. आणि ह्याचा विचार BJP करते. BJPला माहिती आहे आता आम्हाला हेच ठाकरे पाहिजेल आहेत महाराष्ट्रात. मुंबईत जर का सत्ता हवी असेल, सिंपत्ती हवी असेल तर ठाकरेच पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट 100% एकटी BJP लढून नाही येणार मुंबई महानगरपालिकेत. त्यांना ठाकरेंचाच पाठिंबा घ्यावा लागणार. आणि एकनाथ शिंदे यांना फक्त ठाण्यात
बाकी मित्रांनो कुठेच नाही. कल्याण फारसं फार ठाणा आणि कल्याणमध्ये एकनाथ शिंदे काही एवढे निवडून आणू शकत नाही जेवढे भाजपला गरज आहे. आणि त्याच्यामुळे झालं तसं तर झालं, पण नाही झालं तसं. आणि ठाकरेंचे पण 114 जर का निवडून नाही आले मुंबई महानगरपालिकेत, तर देवेंद्र फडणवीस काय करणार. मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं आहे की बाबा एक काम करा, तुम्ही घ्या मुंबई महानगरपालिका आणि तुम्ही बसा. मुंबई ठाकरेंना देणार पूर्ण. मग दुसरीकडे पुणे महानगरपालिका असेल तिकडे मदत घेणार. आणि अशा मी तुम्हाला गोष्टी सांगतो. ह्या सगळ्या प्री प्लॅन गोष्टी असतात. पण आता हे जसं तुम्ही बघितलं हिंदी सक्ती, कुठे येतो तो विषय संपला. तुम्ही तो सांगतो आता काय गोष्टी असतात त्या नव्याने आणल्या जातात एखादी गोष्ट विसरण्यासाठी. हिंदी सक्ती हे फक्त एक कारण होतं. त्याच्यामध्ये हिंदी लोकांची मतं, उत्तर भारतीयांची, परप्रांतीयांची मतं ही भाजपकडे कन्फर्म झाली. मराठींची मतं ही ठाकरेंकडे कन्फर्म झाली. आणि त्यात मराठी अजून ठाकरेंकडे कसा गेला पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे यांचं आधीपासून तुम्ही बघा तुम्ही ऐकलं पण असेल, काही झालं तरी मुंबईमधून ठाकरे जाता कामा नये, त्यासाठी काहीही करू शकतात हे लोक. आणि त्याच्यामुळे 2 ठाकरे एकत्र आले. आणि ही गोष्ट नीट लक्षात घ्या. बघा ठाकरेंच्या हातातून मुंबई महानगरपालिका कधीच जाऊ शकत नाही. आणि ठाकरेंच्या हातातून मुंबई महानगरपालिका गेली तर हा महाराष्ट्राची जी सत्ता आहे ते मला असं वाटतं त्याला घाला घातला जाईल. आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की कुठे आम्हाला सत्ता द्यायची आहे. जसं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं होतं ते दिवस आठवा. ते फक्त सिंपत्तीसाठी, भाजपला फक्त सिंपत्ती पाहिजे असते. भाजपचा शत्रू कोण आहे? फक्त काँग्रेस. बाकी तळागाळातले जे पक्ष आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पक्ष आहेत त्यांना खुश ठेवणं आणि काँग्रेसच्या विरोधात लढणं एकच ध्येय भाजपचं आहे. त्यात जात, धर्म, पंथ हे काहीच नसतं. हे राजकीयदृष्ट्या पाहिलं जातं. आत्ता का नाही जाऊ शकत भाजप आणि ठाकरे एकत्र? याचं कारण असं आहे, जर का आत्ता गेले तर मग खूप मोठा अरे शॉक लागेल, धक्का, अरे काय कसं तिघं एकत्र. मग जे नाराज लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की नाही ठाकरेंचे काही असतात ना महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक, त्यांना असं वाटत असेल की अरे भाजप बरोबर नाही जायला पाहिजे कारण भाजपचं तर चित्र झालं. ठीक आहे, आपण विचार करा नाही. मग आपण समजा आत्ता भाजपबरोबर जाऊन निवडणूक लढवली तर मग काय होणार की अरे हे भाजपबरोबर गेले, आम्ही आता नाही यांच्याबरोबर जाणार, हे ठाकरेंचे लोक बोलणार. आणि मग ते जाणार काँग्रेसकडे. आता भाजपचं पण सेम, जे उत्तर भारतीय वगैरे आहेत, जे नाराज असेल, जे ठाकरेंबरोबर हे आले उद्धव ठाकरेंबरोबर आणि राज ठाकरेंबरोबर, जर का भाजपचे काय तर उत्तर भारतीय नाराज, अरे ह्यांनी तर आमची हाण मारली आणि आम्ही आता ह्यांच्याबरोबर कसं नाही आम्ही काँग्रेसला याला मतदान करू किंवा नोटाला करू. पण ह्यांना अशा मतं फुटणार. आणि त्याच्यामुळे आता हा सेफ गेम खेळला जातो आहे. बाबा रे तू मराठी मतं बाजूला घे, मी माझी परप्रांतांची मतं बाजूला घेतो, काँग्रेसला फायदा झाला नाही पाहिजे. ही आता सगळी खेळी चालू आहे. आणि एकनाथ शिंदे यांचं तुम्ही आता बघा ना कुठे दिसतंय एकनाथ शिंदे यांची तयारी दिसते कुठे का काय दिसतंय. त्यांना आता सध्या आपण पाहू शकतो डावललं जाते. आणि हाच प्लॅन आहे. मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओ पण सांगितलं आहे, एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी म्हणून भाजपनी एक छुपरेसम टीम लावलेली आहे, IT सेल लावलेली आहे की एकनाथ शिंदेंना आता संपवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नीट बघा एकनाथ शिंदेंच्याच आमदारांवर कसे डाग लागतात, बॉक्सिंग, परत अजून काय ते नोटा आहे ना, बॅगेमध्ये नोटा बिटा पडल्या, हे सगळे एकनाथ शिंदेंच्या आमदारांवर हे जी डाग लागण्याची कामं आहेत ना ती लागतात. का नाही भाजपच्या कोणावर लागत आहे? आता मध्ये पण काय प्रकरण झाले तर भाजपचे लोकांवरच काय प्रकरण मोठी होत नाहीत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याच लोकांवरची प्रकरणं मोठी का होतात याचा तुम्ही नीट विचार करा. हे कसं आहे ना मित्रांनो, हे सगळं सेफ खेळ आहे. आतून सगळे एक आहेत. कसं असतं जेव्हा कसं आहे की आता तुम्ही किती भांडलात, किती काय केलं तरी आता जसं महाराष्ट्राची जेव्हा शेवटची निवडणूक पाहिली, सत्ता स्थापन करण्यासाठी ना गरज लागतेच एकत्र येण्याची. आणि त्याच्यामुळे आत्ता आपण काहीही बोललो, काही झालं, सत्ताच बसणार नसेल तर काय करणार? सत्ताच बसणार नसेल तर आपल्याला एकत्र यावंच लागणार. आणि त्याचमुळे हे सगळे नाते जपावे लागतात. आज आपल्या इथे जर का नगरसेवक आपला समजा भाजपचा असेल, मी स्वतः मनसेचा आहे, मी भाजपच्या नगरसेवकाकडे माझे कामं घेऊन गेलो काहीतरी, कारण सत्यते काम होऊ शकतं या आशेने जर का मी गेलो तर माझे कार्यकर्ते पदाधिकारी काय, अरे काय तू कशाला गेलास तिकडे, पागलच काय, आम्हाला बोलायचं आम्ही करून दिलं असतं. असं नसतं. असं असतं तर मग राज ठाकरे आणि अमित साहेब ठाकरे हे कशाला गेले असते बाबा सत्तेमधल्या आशिष शेलार यांच्याकडे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे?
म्हणजे स्थानिक लेवलला आपण नाही जायचं यांच्याकडे, आमदारांकडे, खासदारांकडे, नगरसेवकांकडे, पण वरच्या लेवलला हे लोक जाऊ शकतात. हा मला असं वाटतं दुजा बेज आहे. आणि मला हेच तुम्हाला सांगायचं आहे कार्यकर्त्यांनो, की हे समजा राजकारण म्हणजे काय आहे हे गोष्ट पहिला मला असं वाटतं तुम्ही समजा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. कोणीही बोलत नसतं की आम्ही बोलू, हे फक्त बोलतात पण ते करत नाहीत, कारण त्या पक्षावर पदाधिकारी असतात ते. आणि त्याच्यामुळे राजकीय टीका, अरे तुम्ही चिखलफेक किती करा रे, तुम्ही करा मी करतो, मी खातो तुम्ही पण खा, अशा पण सगळ्या गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपण राजकारणाकडे पाहिलं पाहिजे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी एका ठाम मताचा आहे. राजसाहेब ठाकरेंना यांच्याकडे एक उत्तम विजन आहे महाराष्ट्राकडे बघण्याचं. एक त्यांच्याकडे एक बोलतात ना, त्यांची ब्लूप्रिंट जर का आपण पाहिली तर आपल्याला कळेल ज्या ह्या महाराष्ट्रामध्ये गोष्टी घडू शकतात, पण त्या घडतच नाही आहेत. त्या का नाही घडत आहेत? कारण त्यांच्या हातात सत्ता नाही आहे. आणि हे सत्ता येण्यासाठी एकतर्फी सत्ता पाहिजे मित्रांनो. नाहीतर मग काय होणार, ह्या दोन्ही लोकांना सत्तेत घेऊन बसलं तर मग हा बोलणार नाही असं करायचं, हा बोलणार नाही तसं करायचं, आणि त्याच्यामुळे गोंधळ होतो. मग राजसाहेबांना त्यांच्या मनासारखं करता येत नाही. जेव्हा नाशिकमध्ये राजसाहेबांकडे सत्ता होती तेव्हा राजसाहेबांनी बऱ्यापैकी गोष्टी केल्या. मला असं वाटतं ह्यासाठी आपण महाराष्ट्राची सत्ता राजसाहेबांना एकतर्फी द्यायला पाहिजे, पण ती नाही, शक्यच नाही होणार आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता किती वर्ष अजून बिना सत्तेचं बसायचं. आणि त्याच्यामुळे आता सध्या राजसाहेब पण राजकारण करत आहेत, राजसाहेब पण प्रत्येक पक्षाला खेळवत आहेत. आणि माझं मत हेच आहे की राजसाहेबांनी पण राजकारणच करावं, नाही तर कधीच सत्ता मिळणार नाही मित्रांनो. ह्या मताचा आता मी, आणि त्यामुळे राजसाहेबांना माझा शेवटपर्यंत पाठिंबा असेल. फक्त महाराष्ट्र सैनिकांना मी ह्या सगळ्या गोष्टी का सांगतो, कारण त्यांनी समजावं की बाबा रे तुम्ही पण कट्टर राहू नका, तुम्ही ह्या गोष्टी राजकारणातलं समजा. ह्यासाठी म्हणून मी अमित साहेबांना भेटलो होतो आणि सांगितलं होतं की अमित साहेब, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कार्यकर्ता शिबिर झालं पाहिजे. जसा भाजपचा कार्यकर्ता आहे तसा मनसेचा नाही आहे. जसा का नाही आहे, जसा शिवसेना तसा मनसेचा नाही, का नाही आहे याचं कारण एकच आहे की त्या लोकांना अनुभव आहे, त्या लोकांनी राजकारण पाहिलं आहे, ते लोक सत्तेत बसलेले आहेत. आपण सत्तेत गेलेलो नाही आहे, आपण राजकारण पाहिलेलं नाही आहे, आपल्याला गोष्टी माहीत नाहीत कशा करायच्या असतात, आपल्याला गनिमी कावा करता येत नाही. ते आपले फक्त साहेबच बसलेत राजसाहेब, आणि ते जेव्हा करतात तेव्हा मग आपण त्यांच्यावर टीका करतो की राज ठाकरे असे करतात, राज ठाकरे तसे करतात. आता तुम्ही बोलाल सुनील शुक्ला जेव्हा भेटला कार्यक्रमामध्ये तर त्याला का नाही बोलले हे लोक. मी तुम्हाला सांगू का, ह्या मताचा मी पण आहे की कशाला काय बोलायचं, तो टीका करतोय, ती राजकीय करतोय. तुम्ही त्याला मारायची भाषा करा, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यांनी मारायची भाषा केली, मसाला आपण पण अंगावर जायचं. पण तो टीका ज्या पद्धतीने करतो आपण पण, मला असं वाटतं टीकाच केली पाहिजे, राजकीय टीकाच झाली पाहिजे. ह्या गोष्टी मला असं वाटतं तुम्ही समजा. कारण कसं आहे, आपण आपलं चित्र खराब मनसेचं यामुळे मारामारी करणं, गुंडगिरी करणं, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. जर का कोणी दादागिरी करत असेल साला त्याच्यावर चढून जा, मराठी माणसाचा अपमान करणार असेल तर चढून जा, महाराष्ट्राचा अपमान करणार असेल तर गाण मारा. पण मित्रांनो, एखादा राजकीय पक्ष जर टीका करतोय तर तो राजकीय पक्ष हा फक्त राजकीय स्वार्थासाठी टीका करत असतो. आणि त्याच्यामुळे आपण बघा, आपले संदीप देशपांडे असतील, आपले अविनाश दादा असतील, सगळेजण राजकीय उत्तर देतात. ते नाही बोलत या तुमची मारतो आणि हे करतो, असं नसतं. एक मला असं वाटतं आपण त्या पद्धतीत विचार करून आपण राहिलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तुम्ही राजकारण, तुम्हाला थोडं बहुत माझे काही व्हिडिओज तुम्हाला मी जे सांगतो आहे की उद्या तिघंजणं एकत्र येऊ शकता, भाजप, मनसे, शिवसेना, असं होऊ शकतं. जर का सत्ता बसवायची असेल तर, जर का तेवढे मिळाले नाही तर होऊ शकतं. असं हे चित्र आता दिसतंय, ही तयारी आहे मित्रांनो. कसं आहे, उद्या मग समजा एकत्र गेलो भाजपबरोबर आणि त्याच्यानंतर अरे तुम्ही अचानक भाजप, नाही, आमचे तर मतभेद काय नव्हते. आम्ही तर निवडणुकीच्या आधी पण अमित साहेबांनी पण आशिष शेलारची भेट घेतली, राजसाहेब पण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत होते, आमच्यात का वैर नाही, हे स्टेटमेंट निवडणुकीच्या नंतर असणार. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, प्रत्येकाने राजकारणात आपले राजकीय संबंध पण चांगले ठेवले पाहिजे. हा मला तुम्हाला संदेश या व्हिडिओद्वारे द्यायचा आहे. आणि राजकीय आणि वैचारिक मी तुम्हाला आता या गोष्टीचं स्पष्टीकरण पण देतो. वैयक्तिक म्हणजे काय, स्वतःवर, म्हणजे एखादा मी बोललो, मी सुनील शुक्लाला बोललो तुझ्या शिवाय दिला तर ते झालं वैयक्तिक. मी सुनील शुक्ला मला बोलला या राज ठाकरेंच्या दम नाही, हे नाही, म्हणजे अरे तुझ्यात किती दम आहे रे, हां हे ते असं मी बोललो तर ते झालं वैचारिक. तर मला असं वाटतं पर्सनली कोणाला बोलू नका, ह्या मी तुम्हाला गोष्टी सांगतो आहे. राजकारणात पर्सनली जर का तुम्ही बोलला तर मग ते काही लोक पर्सनली घेतात आणि मग त्याच्यामुळे त्यांचं राजकीय कारकीर्द मोठी नसते. आपल्याला मला असं वाटतं वैयक्तिक नाही घ्यायचं आहे, प्रत्येक गोष्ट वैचारिकरित्या उत्तर द्यायची आहेत, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, आज बघा तुम्ही देवेंद्र फडणवीस असेल, जे यांच्या बोलतानाच्या गोष्टी तुम्ही बघा, हे लोक जे बोलतात ना ते एका
विशिष्ट पद्धतीने बोलतात, त्याच्यामुळे ते प्रवक्ते असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो की तुम्ही वैचारिक टीका करणं गरजेचं आहे, वैयक्तिक नाही. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कारण ह्या मागे सगळं फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मित्रांनो राजकारण समजा. माझं खास करून महाराष्ट्र सैनिकांना सांगणं हे. आणि तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की अरे तू काय बोलतोय, हे त्या सगळ्या गोष्टी तू राजसाहेबांच्या विरोधात आहेस, मनसेच्या विरोधात आहे. चुकीचं आहे. मी राजसाहेबांना कालही पाठिंबा दिला, आजही देतो आहे आणि उद्याही देणारच. कारण राज ठाकरेंसारखा व्यक्ती या महाराष्ट्रात नाही आहे, ह्या देशात नाही आहे. आणि त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं तुम्हीही त्या व्यक्तींना समजलं पाहिजे. तुम्हाला कधी कधी वाटत असेल हा बाबा इथे काय जातो आहे, तिकडे काय जातो आहे, त्या सगळ्या राजकीय गोष्टी असतात, मागचा पुढचा विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मला असं वाटतं तुम्ही पण तुमच्या प्रभागात विभागात अशा गोष्टी केल्या पाहिजेत. तुमच्याही राजकीय नेत्यांबरोबर तिकडच्या लोकप्रतिनिधींबरोबर चांगले संबंध तुमचे असले पाहिजेत. एवढंच मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त तुमच्या कार्यकर्ता मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.